ओम नमः शिवाय. 16 सोमवार व्रतकथा. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं मंदिर होतं. एके दिवशी काय झालं, शिव पार्वती फिरता फिरता त्या मंदिरामध्ये आली. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला खूप राग आला. गुरुवाला तू कोंडी होशील म्हणून शाप दिला. तसा त्याला असह्य अशा वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी झाला हे पाहिलं. त्याला कारण विचारलं. गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिऊ नको, घाबरू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड निघून जाईल. गुरु म्हणाला, ते व्रत कसं करावं किंवा मग कधी करावं? अप्सराने सांगितलं, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावं व त्याचे लाडू बनवून खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार उपवास करावा. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गुळ घालून चूरमा करावा, तो देवळी न्यावा. भक्तीनं शंकराची षडोपचारे पूजा करावी. नंतर चूरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला अर्पण करावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटप करावा किंवा मग गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं त्या गुरुवाने ते व्रत केलं आणि गुरव चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिने गुरुवाला विचारलं, तुझं कोड कशाने गेलं? गुरुवाने सांगितलं की मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्यानं माझं कोड संपूर्ण नाहीस झालं. पार्वतीला खूपच आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच आईला येऊन भेटले. दोघांना खूपच आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई, मी तर तुझ्यावरती रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा कशी काय झाली? याचं कारण काय? पार्वतीने त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने सुद्धा ते व्रत केलं. त्यांचा एक ब्राह्मण मित्र नशार दिवस देशांतराला गेला होता. त्याची व त्यांची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला आणि मनोभावे 16 सोमवारचं हे व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता तो एका नगरात आला. तिथं त्याने काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगला सुशोभित केलेला होता. लग्नाची वेळ झाली होती. पुढे राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालील त्यालाच आपली मुलगी द्यायची, असा हा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहण्यासाठी गेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीने त्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्या ब्राह्मणाला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोलवण केली. पुढे काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी 2 नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोने नवऱ्याला विचारलं, कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले आहे, तेव्हा तुम्ही ते मला सांगावं. त्यानं तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला एक खूपच सुंदर असा मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो. तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली आणि तो हे 16 सोमवारचं व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला.
त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एकदा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असं त्यानं विचार केला. अनासायाने त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं आणि तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं आणि आपल्या मुलीचं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावरती बसवलं. इतकं होत आहे तो त्या ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठविला की 5 शेर कणकीचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला खूपच राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला. पुढं दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं आहे. आपण असं कसं करू शकतो? किंवा मग करू लागलो तर लोक काय दोष देतील? याकरिता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही खूपच अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हकलवून लावलं. पुढं ती दीन झाली. रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी ती उतरली. तिने तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढे काय झालं? एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठवली. दैवाची किती विचित्र गती आहे. बाजारात ती चालली होती. मोठा वारा आला. सर्व चिवट उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं सुद्धा तिला घरातून हकलवून लावलं. तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्याचवर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीस झालं म्हणून तेलाने सुद्धा तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पुष्कळ पाणी होतं. पण त्या राणीची दृष्टी पडताच तिचं सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं. त्यावर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्या सारखे तळ्यावर गुराखी आले. नासक पाणी पाहून मागे परतले. गुरढोरं तहानलेलीच राहिली. पुढे काय झालं? एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण, कुठली म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला. तिथे राहून ती कामधंदा करू लागली. जशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली त्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडू लागले. काही जिन्सा आपोआप नाहीशा होऊ लागल्या. असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला. अंतरदृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्याला जाणवलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं गोसाव्याने ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव त्याला प्रसन्न झाले आणि गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढे गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करवून घेतलं. तसा परमेश्वराचा कोप राणीवरून नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली होती. दूत चोहीकडे शोधायला पाठविले. शोधता शोधता तिथं आले आणि गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं. त्याला खूप मोठा आनंद झाला. राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या आहे.
मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. ती तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखाचा संसार करा. राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरीत आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं. राजा राणीची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करू शकता. मनातील कोणतीही इच्छा असेल तर ती भगवान शिवशंकर लवकरात लवकर पूर्ण करतात. त्यासाठीच हे 16 सोमवारचं व्रत केलं जातं. तर ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळांच्या पारी सुफळ व संपूर्ण हो.